यस, या ठिकाणी आपण बघतोय पुमन बॉयज पुमन ट्रॉफीमध्ये आगमन होताना दिसतंय. अखिल शेख, त्याच्यानंतर कन्नन मोनी अँड मुस्ताक शेख यांचं सुद्धा आगमन झालेलं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. पुमन बॉयज पुमन ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दुसऱ्या फेरीतल्या मॅचला सुरुवात होते. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. 4 षटकाचा हा सामना आहे. 3 मॅच आजच्या दिवसातल्या बाकी आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही मॅचेस 4-4 षटकांच्या झाल्या पाहिजे. त्यामुळे सर्वांनी वेळेबद्दल सहकार्य करायचे प्लीज. 2 ओपनिंग बॅटर या ठिकाणी गेलेले आहेत बॅटिंगसाठी. अमान शेख आणि अतुल ठाकरे ही जोडी मैदानामध्ये. लेफ्ट हँडर अँड राईट हँडर चांगलं कॉम्बिनेशन आहे. दोन्हीसुद्धा चांगले तंत्रशुद्धा फलंदाज म्हटले जातात. टीम 94 कॉमन टीमचे हजरतभाई शेख अँड संजयभाई म्हात्रे फॅम टीम आहे. टीम 94 नुकतंच आपण बघितलं 94 ट्रॉफीजचं आयोजन अप्रतिम झालं आणि चांगली टुर्नामेंट पार पडताना दिसली, ज्यामध्ये रनरअप राहिली होती टीम 94 कॉमन. चॅम्पियन होती ती 94 धानी टीम अँड सेकंड रनरअप होती ती कारिवली टीम. कारिवली टीमने या टुर्नामेंटमध्ये सुद्धा अतिशय चांगलं प्रदर्शन केलं. खास करून जी बॅटिंग आपण बघितली, फलंदाज होता अक्षय पाटीलने अप्रतिम बॅटिंग केली आणि 39चं जे इंडिव्हिज्युअल स्कोअर होतं त्याला क्रॉस करत असताना सर्वात जास्त इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये नाव ठेवलेलं आहे आता टॉपवर ते अक्षय पाटीलने. 40 धावा 10 बॉलमध्ये केलेल्या आहेत. यस, नक्कीच आपण बघतोय मुस्ताक भाई, त्याच्यानंतर अखिल शेख अँड कन्नन मोनी यांचं आगमन झाले. मॅक मॉन्स्टरचे ऑनर आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम. बॉलिंगसाठी आपण बघतोय नेहल पाटील आहे. पहिला बॉल टॉप पेच लागली आहे. विकेट किपरच्या मागे बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय. फिल्डर त्या ठिकाणी बॉल उचलून थ्रो करेल, मात्र त्या अगोदर आपण बघतोय 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतो. ऑफ द मार्क होतो या 2 रनने अमान शेख. मागच्या मॅचमध्ये बघितलं अमान 0वर बाद झाला होता, मात्र या मॅचमध्ये 2 रन्स पहिल्याच बॉलवर या ठिकाणी पुन्हा एकदा बाद होण्याची शक्यता होती, मात्र थोडंसं आवाक्याच्या बाहेर हा होता बॉल विकेट किपरसाठी. नेहल पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि विकेट जाईल ती अमान शेख याची. फलंदाज होतोय बाद. पहिला ब्रेक थ्रू मिळवून त्यामध्ये यशस्वी ठरतोय नेहल पाटील. मोनिश तरे अप्रतिम कॅच घेतला. विकेट किपिंगमध्ये अतिशय चांगलं नाव म्हटलं जातंय मोनिश तरे याचं. विकेटच्या थोडा मागे उभा होता. एज लागली. एक जलद गतीचा बॉल होता नेहल पाटीलचा आणि अतिशय चांगला कॅच, कुठली चुकी नाही आणि विकेट जाते ती अमान शेख याची. आज अमान शेखनी थोडंसं नाराज केलं बॅटिंगमध्ये. जर आपण बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये 0वर, या मॅचमध्ये 2वर बाद होताना दिसतोय. नवीन बॅटर क्रमांक 3वर जातोय तो अमित कामनकर. अमित कामनकरने मागच्या काही मॅचेसमध्ये जर बघितलं तर टीम 94 कॉमन टीमसाठी चांगली कामगिरी केलेली आहे. संकटमोचक म्हटला जाईल अमित कामनकर याला. 94 चषकमधली ती मॅच आपण बघितली असेल तर 5 विकेट गेल्या होत्या, मात्र त्यानंतर बॅटिंगसाठी आला होता अमित कामनकर आणि अप्रतिम जबरदस्त बॅटिंग केली होती. 34 धाबा त्यांनी ठोकल्या होत्या आणि आपल्या टीमला विजयीच्या दिशेने नेलं होतं. अमित कामनकर स्ट्राईक एंडला 1 विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज नेहल पाटील. पुढील बॉल राईट आर्म ऑफ द विकेटने स्विच इट मारलाय. ह्या वेळेला प्रॉपर टायमिंग जुळलं नाही या फटक्यामध्ये. पहिलाच बॉल पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र हा बॉल जो कव्हरच्या दिशेने 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते. सिंगलने ऑफ द मार्क होतोय अमित. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 3वर. 3 लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय अतुल दिसतोय आपल्याला. अतुल ठाकरे स्ट्राईक एंडवर. सुरुवातीला गोलंदाजीसाठी येतोय, बॅटिंगसाठी सुद्धा ओपनिंगलाच येतो. एक महत्त्वाचा खेळाडू म्हटला जातो टीम 94 कॉमन टीमसाठी अतुल ठाकरे. अतुलला नेहल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. थोडंसं रनअपमध्ये मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. मॅन्डेटरी पॉवरप्लेची ओव्हर आहे, ज्यामध्ये फक्त 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर दिसतात. मिड विकेट आहे, एक कॉर्नर आहे, एक एक्स्ट्रा कव्हर टीममध्ये आपल्याला दिसतोय.
पुढील बॉल. हो थोडंसं बघितलं पण बॉडीला रोल केलं होतं, खेळायचं होतं फाईन लेग अँड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चुकतो फलंदाज. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं नेहल पाटीलच्या. टप्पा अचूक ठेवतो, लेंथ बॉल ठेवतोय. अशाच प्रकारे बाद केलं होतं आपण बघितलं अमान शेख याला नेहल पाटीलने. अतिशय चांगली बॉलिंग नेहल पाटीलची आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त बॅकटीला खाली घेऊन खेळला जातोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने रनआउटची संधी होती मात्र थोडंसं उशिरा थ्रो पोचला विकेट बॉलरच्या हातामध्ये. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 4 रन. अंतिम 1 बॉल शेष आहे. अप्रतिम बॉलिंग टाकताना दिसतोय या ओव्हरमध्ये नेहल. खूपच कमी रन्स दिलेले आहेत आत्तापर्यंत या 5 बॉलमध्ये. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज अमित कामनकर. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 4 रन 1 गडीच्या मोबदल्यात टीम 94 कामन टीम. या ठिकाणी आपल्याला ताकीद देतात की लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मिडल कॉन्फरन्स आपण घ्यायची नाही आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका कारण आणखीन 3 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. आणि घड्याळामध्ये जर बघितलं तर वाजलेले आहेत 3:30 म्हणजे 2.5 तास आपल्याकडे बाकी आहेत. 6 वाजता ते 6:15 वाजता अंधार पडेल तर 2.5 तासामध्ये आपल्याला 3 मॅच कंप्लीट करायचे आहेत. अक्षय पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. चला वेळेबद्दल सहकार्य करा. पंचांनी पहिली वॉर्निंग तुम्हाला दिलेली आहे लक्षात घ्या. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वॉर्निंगनं तुम्हाला पेनल्टीसुद्धा लागू शकेल याची नोंद घ्यायची आहे. अद्याप कोणाला पेनल्टी लागलेली नाही आणि आमचीसुद्धा इच्छा आहे कोणाला पेनल्टी लागू नये. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतो. लेफ्ट आर्मर आहे. मागच्या मॅचमध्ये थोडासा अक्षय महागडा पडला होता. आय थिंक अक्षयने किती धावा खर्च केल्या होत्या. 19 रन्स खर्च केले होत्या मागच्या मॅचमध्ये. हो चांगला बॉल ह्या वेळेला मात्र लाईन थोडीशी खराब. वाईटचा इशारा पण त्यांचा ऑप्शनच्या बाहेर हा बॉल टाकला. लेफ्ट आर्मर वर्सेस लेफ्ट हँडर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण बघतो अतुल ठाकरे, दुसऱ्या बाजूने बॉलर आहे अक्षय पाटील. नक्कीच हे द्वंद्व चांगलं पाहायला मिळेल आपल्याला. पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफी 34 वर्षाची ही परंपरा कायम ठेवलेली आहे पोमन बॉयजने. या कामन परिसरामधून एक मोठी एक चांगली स्पर्धा म्हटली जाते पोमन बॉयज पोमन. पुन्हा एकदा लेफ्ट आर्मनी हॉफली घेतला. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. बॉलला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. अतुल ठाकरेने सरळ 6 रनसाठी षटकार. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय हा लेफ्ट हँडर बॅटर अतुल ठाकरे. हा बघितला आपण थोडा पुढे बॉल होता स्लॉटमध्ये. सरळ बॅटने स्टेट डाऊन दी ग्राउंड आणि बॉलला सरळ पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेर अतुलने षटकारासाठी. एक बिग हिट येतोय अतुलच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 11 वर. हा बॉल थोडासा बाउन्स झाला. निमन्स बाउन्स झाला होता या बॉलमध्ये. वाईटचा इशारा पंचांचा. हा दुसरा वाईट असं लक्षच्या या षटकामधला. मी म्हटलं की जे आयशाची जी विकेट आहे ना ह्या विकेटमध्ये थोडंसं फरक आहे. ती विकेट थोडीशी प्लेन आहे. त्यावर बॉल पडल्यानंतर थोडासा स्कीट होताना दिसतोय. मात्र ह्या विकेटवर थोडंसं रफ असल्या कारणाने हा या ठिकाणी आपण बघितलं बॉल तेवढा खाली राहताना दिसत नाही. बाउन्सर जास्त होतोय. पुन्हा एकदा अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पूल करायचा आहे आणि पूल केल्या मात्र पॉवरफुल शॉट नाही आहे. फिल्डर येतो बॉल खाली. चांगला जजमेंट चांगला कॅच. विकेट जाईल अतुल याची. आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतो टीम 94 कामन टीमचा. अतुल ठाकरे इज आउट.
तन्मय पाटील येतोय खेळण्यासाठी क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी. तन्मय पाटीलने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. बघितलं आपण 4 बॉलमध्ये 13 रन ठोकले होते आणि बॉलिंग करत असताना विकेट हॅट्रिक सुद्धा घेतले. एक चांगला क्रिकेटर आहे तन्मय पाटील. आणि तन्मय पाटील याची भाची जर बघितलं जुचंद्र परिसरामधली आहे, संजय पाटील यांची सुपुत्री आहे उन्नती संजय पाटील. हिने चांगली कामगिरी केलेली आहे क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये, महिलांच्या क्रिकेटमध्ये अंडर 15मध्ये ती नक्कीच नॅशनल लेवलला खेळताना दिसते आणि काहीच दिवसामध्ये इंडिया खेळताना सुद्धा दिसेल आपल्याला. अक्षय येतोय पुन्हा एकदा आपल्या रनअपमध्ये मिस्टेक, पुन्हा जाईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटील. पोमन बॉयज पोमन आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. 34वं वर्ष आहे. ही 34 वर्षाची परंपरा कायम ठेवलेली आहे ती पोमन बॉयज पोमनने. उलटा फुलटा शॉट आहे कबसच्या दिशेने, फील्ड त्या ठिकाणी आहे. एकच रन फक्त मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाही आहे. 1 रनने टीमचं टोटल जाईल 13 वर. 13 लॉस ऑफ 2 विकेट. मागच्या मॅचमध्ये अटॅकिंग बॅटिंग जबरदस्त बॅटिंग झाली होती. जवळजवळ 67 एक मोठं टार्गेट ठेवलं होतं. या मॅचमध्ये सुद्धा 50पेक्षा जास्त टार्गेट ठेवायला पाहिजे, कारण समोरच्या टीममध्ये जर साई स्पोर्ट खारबाव टीममध्ये बघितलं तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा हुक करायचं होतं. यावेळेला फाईन लेगला बॉल जातोय, डिरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1ने स्कोर जाईल 14 वर. 15 लॉस ऑफ 2 विकेट. हां 14 रन झालेले आहेत 2 गडीच्या मोबदल्यात. 14 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अक्षय. गतीमध्ये मिश्रण केलं, यावेळेला पायावर बॉल टाकला होता आणि पॉईंटच्या दिशेने हा बॉल जातो. हवेत होता पण त्याला जवळ कुठलाही फिल्डर नव्हता, त्याचा फायदा मिळाला. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोचते 15 वर. हे टोटल एक चांगलं टोटल म्हणू शकणार नाही, कारण या विकेटवर सकाळपासून आपण बघितल्या धावा भरपूर झालेल्या आहेत. तर कमीत कमी 12 ते 15च्या सरासरीने बॅटिंग करायला पाहिजे या विकेटवर, तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा अक्षय. मिस टाइम आहे फटका आणि मोनिश तरे बॉल खाली, कोणती चुकी करणार नाहीये मोनिश तरे. चांगला कॅच आणि सॉफ्ट डिसमिसल बाद होतोय फलंदाज अमित कामनकर इज आउट. संकटामध्ये दिसतो टीम 94. कॉमन टीम ज्या प्रकारची बॅटिंग व्हायला पाहिजे होती त्या प्रकारची बॅटिंग झालेली नाही आहे. त्याचं कारण असं आहे की अचूक टप्प्याने गोलंदाजी केली, फिल्डिंग अतिशय चांगली झाली साई स्पोर्ट खारबाव या टीमची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 15 आहे 7.50च्या सरासरीने. आणि ही सरासरी या विकेटवर सकाळपासून आपण जर मॅचेस पाहिले असेल तर ही सरासरी चांगली मानली जाणार नाही आहे. सूरज पाटील येतोय, बाहुबली ऑफ खारबाव. सूरज पाटील एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटलं जातोय. बॅटिंग ज्यावेळेला बॅट हातामध्ये असते त्यावेळेस मोठे फटके आणि बॉल हातामध्ये असतो त्यावेळेस नक्कीच विकेटसुद्धा घेतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे हा सूरज पाटील. तन्मय पाटील त्याच्या समोर दिसतोय. पहिलाच बॉल अतिशय चांगला बीट झाला या ठिकाणी तन्मय पाटील आणि पहिलाच बॉल डॉट टाकतोय गोलंदाज सूरज पाटील.
चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये करताना दिसतोय सूरज. अकबर गेले नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला, मास्टर माइंड आहे. टॉप बेस लागले यावेळेला, मात्र असं वाटते की बॅटला बॉल लागल्यानंतर थोडंसं चेहऱ्यावर बॉल लागतोय. पाण्याची व्यवस्था लगेच मैदानामध्ये करायची आहे, लगेच पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. हा थोडासा रिस्की शॉट असतोय, कारण बॅटला बॉल लागल्यानंतर बॉल कुठे जाईल. असे भरपूर क्रिकेटर आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर दुखापत झालेली आहे आणि कदाचित डोळ्यावर लागलं नसावं हे, कारण तन्मय पाटील एक उत्कृष्ट खेळाडू म्हटला जातोय कॉमन क्रिकेटमधला. टॉफेज लागली होती, त्यानंतर चेहऱ्यावर बॉल अदलला, थोडीशी दुखापत होताना दिसते. हे बघू शकतो आपण रिफ्लेमध्ये सुद्धा. थोडासा बॉल फिरवला होता सूरजने, टॉफेज लागली आणि थोडंसं नाकाच्या आसपास हा बॉल लागतो. गती चांगली होती आणि एवढ्या गतीने जर बॉल चेहऱ्यावर आदळतोय तर नक्कीच चांगली दुखापत होऊ शकते. भरपूर क्रिकेट अद्याप बाकी आहे. 2026चा आजचा दुसराच दिवस आहे, म्हणजे भरपूर क्रिकेट बाकी आहे अद्यापपर्यंत. 4 महिने अद्याप ही क्रिकेट बाकी असेल या सीझनमधलं. तर ही दुखापत अगदी गंभीर दुखापत नसावी. थोडा वेळ खेळ थांबला जातोय. सध्या क्रिकेटचा पण विचार केला तर 12ही महिने क्रिकेट आहे. मेच्या एंडिंगपर्यंत आपण बघत असतो ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेट चालू असते. मे जसं जून उगवला, जून नंतर रबर बॉल क्रिकेट चालू होते, पावसाळी क्रिकेटसुद्धा चालू होते आणि क्रिकेट सध्या आपण बघितलं तर 12ही महिने क्रिकेट चालू आहे. दुखापत झाल्यानंतर सुद्धा आपण बघतोय पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय तन्मय पाटील. एक सामना आठवला असेल ज्यावेळेस अनिल कुंबळे ज्याला दुखापत झाली होती आणि ती दुखापत झाल्यानंतर आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा तो बॅटिंगसाठी उतरला होता बँडेज करून. दुखापत थोडीशी ओठावर लागली होती. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावर झालेली आहे ती 16 रन्स, 16 लॉस ऑफ 2 विकेट. अकबर शेख स्ट्राईक एंडवर आलेला आहे आणि अकबरला मात्र त्याची चमत्कारी जी बॅटिंग आहे, जी अटॅकिंग बॅटिंग आहे ती बॅटिंग करावी लागेल आज. सूरज टू अकबर. 8 ते 10 बॉलचा रनअप असेल सूरज याचा. ओ चांगला बॉल होता या वेळेला. बॉल जातोय पॉईंटच्या दिशेने, शॉर्ट पॉईंटला फिल्डर कोणी नव्हता, मात्र विकेट किपर मोनिश तरे येतोय, बॉलला उचलतोय. त्या अगोदर मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 1 ने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 17वर. 17 लॉस ऑफ 2 विकेट. खूपच कमी टोटल आहे. मोठी फटके यायला पाहिजे, फक्त एकच मोठा फटका आलेला आहे, तो पण अतुल ठाकरेच्या बॅटमधून. त्यानंतर कुठलाही मोठा फटका अद्यापपर्यंत आलेला नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्या काही मॅचमध्ये आपण मोठे फटके पाहिले, प्रत्येक 3 बॉल नंतर एक मोठा फटका आलेला आहे, मात्र ह्यावेळेस आपण बघतोय मोठे फटके खूप कमी येताना दिसतात. ओ चांगला फटका यावेळेला पायाच्या समोरून खेळला जातोय मिड विकेटला. अक्षय येतो फ्रेममध्ये, चांगली फिल्डिंग, फक्त 1च रन मिळेल आणि या सिंगलने टीमचा टोटल जाईल स्कोअरबोर्डवर 18 रन्स. 18 लॉस ऑफ 2 विकेट. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय, कारण एक लेफ्ट हँडर एक राईट हँडर बॅटर असल्या कारणाने हे चांगलं कॉम्बिनेशन आहे. ऑन साईडला डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग, डीप मिड विकेट आहे. कॉर्नर एक लॉंग ऑन. अकबरसाठी ही फिल्डिंग आहे. फुल टॉस बॉल हवेत होता, नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. शॉर्ट मिड विकेटला बॉल थांबतोय.
2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात 2 ने नक्कीच. आणि एक नो सुद्धा असेल, बीमर बॉल, पुढील बॉल फ्री हिट सुद्धा असेल. 3 रन ॲड होतील टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 21 वर 21. कुठेतरी या ठिकाणी बघतोय कॉमन टीम की 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फ्री हिटचा बॉल घेऊन जाईल सूरज. पूल केले बॉलला, मात्र पॉवरफुल शॉट नाही आहे. स्कोर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये बॉल जातोय. एकच रन फक्त पूर्ण होईल. दुसऱ्या रनची कुठलीच संभावना नव्हती. एक रनवरच समाधान मानलं ते अकबरने. 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचले 22 वर. या ओव्हरचे बॉल किती शिल्लक आहेत? फक्त आणि फक्त 1 बॉल शिल्लक आहे. म्हणजे 7 बॉल शिल्लक आहेत. या 7 बॉलमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल टीम 94 कॉमन टीमला. जो निर्णय घेतला होता बॉलिंग करण्याचा प्रणय पाटीलने शाही स्पोर्ट खारबाव टीमचा, तो निर्णय आतापर्यंत यशस्वी आहे. अलॉंग द कार्पेट बॉल येतोय मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अक्षय पाटीलची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 23 रन 23. अंतिम 1 षटक शिल्लक असेल आणि बघूया अंतिम षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारू शकतील टीम 94 कॉमन टीम. आतापर्यंत आपण म्हणू शकतोय टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय होता प्रणय पाटीलचा, तो निर्णय यशस्वी आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम 94 कॉमन टीमचा स्कोर आहे 23 वर 2 विकेट. स्पोर्ट कामतघर टीम कॅप्टन अँड जय बजरंग कारिवली टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना या 2 टीममध्ये असेल. दोन्ही भिवंडीच्या टीम आहेत. नक्कीच एक आणखीन चांगली मॅच पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन येतोय आदित्य म्हात्रे. मागच्या मॅचमध्ये 3 वाईट जरूर टाकले होते, मात्र कंट्रोल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आदित्य म्हात्रेने. पहिला बॉल घेऊन जाईल. ओ क्लिंग बॉल, फुल लेंथची डिलिव्हरी होती आणि आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाला आणि क्लिंग बॉलच्या रूपाने बाद होतोय फलंदाज तन्मय पाटील इज आउट. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न तन्मय पाटीलचा. क्लीन बोर्ड आउट झाला आहे. आणि मला वाटते की आमचे स्कोरर माहिती माझ्यापर्यंत पुरवतात की आत्तापर्यंत आजच्या दिवसामधला हा पहिला फलंदाज जो क्लीन बोर्डच्या रूपाने आउट झालेला आहे. याच्या अगोदर LBW आउट झाले होते कॅच. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी. धनराज सावंत जातोय. हा सुद्धा एक चांगला तंत्रशुद्ध फलंदाज आहे. ओ फुल टॉस बॉल आहे. कॅचची शक्यता. सूरज बॉल खाली. चांगला जजमेंट, चांगला बॅलन्स बनवला आणि चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे विकेट गेली आहे. फलंदाज धनराज सावंत इज आउट. म्हात्रेने 2 बॉलवर 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि विकेटच्या हॅट्रिक वर आलेला आहे तो आदित्य म्हात्रे. याच्या अगोदर आपण पहिल्याच मॅचमध्ये बघितलं ते तन्मय पाटीलने विकेटची हॅट्रिक घेतली होती आणि संधी या ठिकाणी आलेली आहे ती आदित्य म्हात्रेला विकेट हॅट्रिक घेण्याची. जर ही विकेट हॅट्रिक घेतली तर ही दुसरी विकेट हॅट्रिक ठरू शकेल.
प्रकाश तुंबडा उर्फ ॲप्पी बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. एक चांगला खेळाडू म्हटला जातोय प्रकाश तुंबडा याला. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल, काही विकेट घेईल का, हॅट्रिक पूर्ण करेल का आदित्य म्हात्रे हे आपल्याला बघायचं आहे. तिसरा बॉल अँड हॅट्रिक बॉल घेऊन जाईल प्रकाश ॲप्पी साठी आदित्य म्हात्रे. ओ हवेत बॉल आहे मात्र फिल्डर कोणताही नाहीये. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. बॉल जाईल स्पीपर कव्हरच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. मोठा फटका, एक षटकार आल्यानंतर भरपूर वेळेनंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तो सुद्धा प्रकाश तुंबडाच्या बॅट मधून येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 27 रन. 27 लॉस ऑफ 4 विकेट. 5 विकेट गेलेले आहेत. ओ आणखीन एक चांगला फटका जरूर आहे. टर्न केले बॉलला. स्कोअर लेगच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर पवन होता. फक्त एकच रन मिळेल आणि या 1 रनने टीमचा स्कोअर 28 वर जातोय. बॉल शिल्लक आहेत फक्त 2. जर 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकेल टीम 94 कॉमन टीम. अकबर शेख स्ट्राईक एंडवर आहे. अपेक्षा आहे अकबर कडून मोठ्या आहेत त्याच्या टीमला. फुल टॉस बॉल, पुरेपूर समाचार, मात्र बॉल मिडविकेटची एरिया क्लिअर करू शकला नाही. अशा प्रकारे कॅचच्या रुपयाने बाद होईल फलंदाज. अकबर शेख इज आउट. डीप वाईड स्पीड विकेटच्या दिशेने चांगलं जज केलं, चांगलं संतुलन बनवलं आणि हा कॅच घेतला. अशा प्रकारे विकेट जाते अकबर शेख याची. करामती खान शेवटचा बॉलला फेस करण्यासाठी जाताना दिसतो. हकीम खान. 3 विकेट आतापर्यंत आदित्य म्हात्रेच्या नावावर आहेत. 5 धावा देत असताना 5 बॉलमध्ये 3 विकेट. चांगली बॉलिंग या स्लॉग ओव्हरमध्ये. अंतिम बॉल घेऊन जाईल हकीम खान साठी आदित्य म्हात्रे. थोडासा मिस्टाईम आहे. हा फटका जातो बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने हा विकेट जाईल. 1च रन फक्त ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाईल 29 रन आणि 30 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी, क्वार्टर फायनलपर्यंत जाण्यासाठी ती साई स्पोर्ट खारबाव टीमला. 30 रन टू विन. जाऊया आपण टॉसकडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूने रितेश धुमाल असतील जॉली स्पोर्ट कामतगड टीमचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूने हर्ष नाईक असतील, यश नाईक असतील जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन. आणि टॉस दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना असेल आणि मी विनंती करतोय प्रवीण भगत यांना त्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय. कन्नन मोनी, त्यानंतर अखिल शेख यांना मुस्तफाबाई आपल्याला विनंती आहे की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मॅक मॉन्स्टर टीमचे हे ऑनर आहेत. KPL मधली त्यांची सुद्धा एक टीम असते आणि त्यांची ऑनर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला तर माहितीच आहे. एका बाजूने पोमन बॉयज, दुसऱ्या बाजूने SK स्पोर्ट. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आपण. रितेश कॉल करतील. SK इज कॉल अँड SK झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो जॉली स्पोर्ट कामतगड टीम. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती आहे आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक VIP डेस्कवर विराजमान व्हायचं आहे. रितेश, टॉस महत्त्वाचा असतो. कधी कधी संध्याकाळचा सत्र झाला का टॉस महत्त्वाचा असतो. टॉस जिंकलाय, काय निर्णय आहे? फिल्डिंग करू. टॉस तर प्रत्येक मॅचला इम्पॉर्टंटच असतो. आणि काय आता काय स्ट्रॅटेजी केलेली किंवा चेंजेस काय असेल टीममध्ये? काही चेंजेस वगैरे नाही आहेत. नॅचरल गेम खेळू आम्ही. समोरची टीम आपण बघतोय तुमच्याच परिसराची टीम आणि चांगली टीम आहे. चांगले लयमध्ये सुद्धा आहे ती टीम. काय आखणी आखलेली आहे की त्यांचे जे प्लेयर आहेत, अक्षय आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रतीक जो आहे, त्याच्या विरुद्ध काय तुम्ही प्लॅन आखलेली आहेत? प्लॅनिंग तशी काही नाही. त्यांचा गेम आम्हाला माहिती आहे, आमचा गेम त्यांना माहिती आहे. नॅचरल गेम खेळू.
थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. यश, टॉस हारलेला आहे, टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच केली असती कारण की पहिल्या सामन्यामध्ये आम्ही बॅटिंग केली होती. आणि आता काय वाटते की जॉली स्पोर्ट कामतगर या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा ते चॅम्पियनसुद्धा ठरले, चांगला परफॉर्मन्स आहे त्यांचा. तर तर तुम्हाला काय वाटते की कितीपर्यंत मजल मारायचा प्रयत्न केला जाईल? आम्ही 45-50पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि काय चेंजेस टीममध्ये? नाही सेम टीम राहील. पहिला सामना खेळल्यानंतर काय अनुभव आला या ग्राउंडचा? ग्राउंड खूप सुंदर आहे आणि खेळायला पण मजा येते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, ऑल द बेस्ट. आणि रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स, टॉस जिंकलेला आहे तो जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या कॅप्टन रितेश धुमालने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण समोरच्या कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील तुषार सोनावणे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू हेमंतजी पाटील यांचा आपण आवाज ऐकलात. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम 94 कामन ज्या संघाने प्रथमतः बॅटिंग केली आणि खरं तर अपेक्षा भरपूर सगळ्यांकडून होत्या, परंतु अमान देखील जर पाहिले गेले तर पहिला बॉल खेळला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती अमानची विकेट गेली. याही मॅचमध्ये फ्लॉप शो ठरला. त्यानंतर अतुल ठाकरेला आपण बघितलं एक षटकार या संपूर्ण डावामध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला अमित कामनकर गेल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहिली, तो देखील जर पाहिलं तर लवकर आऊट झाला. तन्मयने देखील धावा कमी बनवल्या. अकबर शेखला देखील आपण पाहिलं, प्रयत्न प्रत्येकाने केले. त्यानंतर जर पाहिलं तर धनराज, प्रकाश आणि हकीम प्रयत्न प्रत्येकाने केले, परंतु प्रयत्नांना यश कुठेतरी मिळालं नाही आहे. धावसंख्या दाफडगावरती 29 लागले. 30 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम 94 कामन हा संघ उतरला गेला आणि त्याच्या प्रतिस्पर्धी संघ साईज 11 खारबाव संघाला आपण बघतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला प्रणय पाटील आणि दुसऱ्या बाजूला हर्षलला आपण बघता. पहिला बॉल अतुल तयार. पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोस्ट आहेत बॉलपर्यंत. एका टप्प्याने बॉलला उचलून फेकी होईल, तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने खातं ओपन केलं प्रणयने, एक धावेने टीमचं देखील खातं ओपन झालंय. विजयकरिता माफक आव्हान आहे 30 धावेंचं या मैदानावरती. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर 4 ओव्हर 50च्या पलीकडे जायचं असते, परंतु टीम 94 नाही जाऊ शकले. परंतु आता इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅच फसले नाही आहे तर मॅच जिंकण्यासाठी परिश्रम संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये करावाच लागेल टीम 94 कामने या संघाला. पुढचा बॉल ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अकबर बीट झालेत. अशा वेळेला अशा चुका जर झाल्या तर कदाचित प्रतिस्पर्धी संघाचं वर्चस्व राहील. मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाईल बॅटच्या सानिध्यातून. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडकावरती 2च्या क्रमांकावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक आपण पहिल्या बघता. पहिल्या 2 बॉलवरती संत आणि सावध पवित्र घेऊन सुरुवात करत असताना दोन्ही बॅटरचं खातं ओपन झाले. प्रणय पाटील आणि हर्षल यांना आपण बघतायत. अतुल ठाकरे या टीमचे एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. आज बॅटिंग नाही चांगली झाली, परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल. पुढचा बॉल स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच इरादा बनवला होता प्रणय पाटीलने, हे ओळखलं इथे अतुलने आणि इथे डॉट बॉल टाकलाय. चेंडूचा टप्पा, चेंडूचं नियंत्रण ओळखणं गरजेची गोष्ट आहे. पहिला ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेला प्रणयने स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॉल जर पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग केला आणि कुठेतरी बॅटला बॉल ब्रश होताना दिसला नाही आहे. इथे आलाय डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती लागले 2. प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ कारबाव याही नावाने प्रसिद्धी त्याला मिळाले. इथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तन्मय पाटील, त्यांना बीट केलाय. बॉल थेट सीमारेच्या पलीकडे प्रणयच्या बॅटमधून 4 धाब्यांसाठी अतुलच्या विरोधात ठोकलेला हा या डावातील पहिला चौका. चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या दाफडकावरती 6च्या घरामध्ये 6 धावा दाफडकावरती लागल्या गेल्या. 30 धाव्यांचं माफक लक्ष असताना देखील अफलातून कामगिरी राहिली गेली. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले. इथे चांगला बॉल आहे. पायावरती वेगवान तेज तरार. काय लाईन होती. अफलातून चेंडूला जास्त उसळी दिली नाही आहे. थोडासा लांब ठेवला गेला चेंडू. अगदी जर तर बॅटपासून थोडासा दूर राहिला आणि पायावरती आदळत असताना इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. यापुढची मॅच देखील तेवढी महत्त्वाची असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जय बजरंग कारिवली, त्यांची विपक्षामध्ये जर पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर. दोन्ही भिवंडी परिसरातील बलाढ्य संघ. या पुढच्या मॅचला देखील तेवढीच मजा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार अतुल ठाकरे.
फुलेंचा बॉल ड्राईव्ह केला ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला पोहोचतील तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केले. इथे चुकीची फिल्डिंग, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकात अतुलने खर्च केला तब्बड 10 धावा, त्यामध्ये एकही विकेट अतुलच्या खात्यामध्ये प्राप्त झालेला नाही आहे. आता प्रकाश षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी दाखल झाले. येणारा बॉल असेल तुमच्याकडे 18 बॉलमध्ये करायचे आहेत आता 20 धावा. मॅचचं समीकरण सोपं झालं आहे, कारण की ज्याप्रमाणे पहिल्या डावात टीम साई स्पोर्ट खारबावने जी काही गोलंदाजी केली, आता फलंदाजी देखील त्याच अंदाजाने पाहायला मिळते. स्लॉक स्वीप केल्या जाते, बॉलला थेट पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी हर्षलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. साई स्पोर्टमध्ये भरपूर नवतरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. उल्लेख त्याही गोष्टीचा होईल. बॅट शिकाडा विकेट किपरच्या मागे शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, बीट झाले, बॉल वेगाने मागे निघून जाईल, तत्पूर्वी बॅकअप मिळेल आणि पाहत असताना बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडकदम पोहोचते, ते म्हणजे 18च्या घरामध्ये. मॅचचं समीकरण आणखीन सोपं झालंय. ज्याप्रमाणे धावा येतील त्याचप्रमाणे जर पाहिले गेले तर धावसंख्येमध्ये ते फरक देखील जाणवला जाईल. आता मात्र जर पाहिलं तर 12 धावांचं लक्ष. इथे वाईट बॉल म्हणजे 16 चेंडूमध्ये करायचं 11 धावा. टीम 94 कामन या संघाची सुरुवात जर चांगली झाली असते तर 30च्या पलीकडे 40च्या पलीकडे जरी गेला असतं तरी मॅच रफ अँड टफ झाली असती, परंतु तसं काही दिसलं नाही आहे. 30चं एक छोटंसं टार्गेट होतं आणि ते चेस करत असताना इथे जर पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग चालू आहे. इथे चांगला बॉल आहे, ऑफस्टिकच्या आतमधून पिचिंग झाल्या, बॉल विकेट किपरच्या आतमध्ये निघून जाईल. अकबर शेख विकेट किपर आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. अकबरने देखील पहिल्या डावात तितकीशी प्रॉमिसिंग बॅटिंग केली नव्हती. 3 बॉल फेकून झालेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजाने तोच फटका खेळायचा होता आणि यावेळेला जर पाहिले तर रनिंग बिटवीन विकेट चुकते का काय होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा येतात. आता अमित आलेत, बॉलला कॅरी करतील. या बॉलवरती लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडकावर जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. काय बॅटिंग केली, अफलातून कामगिरी मित्रमंडळीनं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये साई स्पोर्ट कारभार संघाच्या माध्यमातून राहिलेली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिक मिस करून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. वाईट बॉल. धावसंख्येत भर, धावसंख्येचा पोस्ट दाफडकावरती 22च्या घरामध्ये. विश नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांच्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. येणारे चेंडू असेल 14 बॉलमध्ये आता मात्र 8 धावेंचं लक्ष. या पुढचा बॉल बॅटची कडा, बॉल मागे निघून जाईल. हकीम आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कधीपासून करतायत, इथे हिट केलाय आणि प्रतिस्पर्धी संघाचा पहिला धक्का लागलाय. परतावा लागेल हर्षलला. डगआउटच्या दिशेने विकेट. पाहिलं गेलं तर दुसऱ्या पद्धतीवर चालू असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या दाफडकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 22च्या घरामध्ये. येणारे चेंडू असतील 13 चेंडूमध्ये करायचे आहेत 8 धावा. ओहो, यावेळेला अपील केले. ऑफस्टिक वरती पाय होता, ॲक्युरेट टो क्रशर यॉर्कर होता आणि ऑफस्टिक जर पाहिलं तर भेटणारा बॉल. फलंदाज बाद LBW लेग बिफोरच्या स्वरूपात प्रणय पाटीलची विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालेत मिस्टर पराग यांना आपण बघतायत. पराग देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि कारभाव संघ ज्या ज्या स्पर्धेमध्ये खेळतोय त्या त्या स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो. या विभागामध्ये त्यांच्याही नावाचा दबदबा आपण सातत्याने पाहत असतो. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात त्याने. अगदी जिचेंद्र परिसर असो, कामन परिसर असो, पालघर परिसरामध्ये जर पाहिले तर चांगले क्रिकेट त्यांनी खेळले. भिवंडी परिसर असो आणि हे मैदान त्यांच्यासाठी जर पाहिले गेलं तर महत्त्वाचं मैदान आहे. महेंद्र स्फूर्तीमध्ये याच विभागामध्ये खेळत असताना या मैदानावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या टीमने पटकावलं होतं. ही आठवण करून देत असताना खरं तर अशा आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न होतोय. इथे चुकीची फिल्डिंग अतुलच्या माध्यमातून बॉल सीमारेच्या पलीकडे आलेला हा नशिबाचा चौकार 4. जातोय मिस्टर आदित्य. हेच आदित्य मात्र मॅडमचा पुरस्कार घेण्यासाठी लगेचच दोन्ही टीमला विनंती करतोय मैदानाचा ताबा घ्यावा. या पुढची मॅच देखील तेवढी महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळेलच. 4 ओव्हरची मॅच ती देखील होईल. आजचा दिवस जर पाहिलं गेलं तर एकापेक्षा फॉरवर्डमध्ये पाहायला मिळतोय आणि चांगले मॅचेस आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. याचा आदित्यने मॅडमचा पुरस्कार घेण्यासाठी यस आदित्य उपस्थित झालेत. अभिनंदन. जबरदस्त कामगिरी आदित्यच्या माध्यमात राहिली विथ द बॉल, ज्यामध्ये 3 विकेट राहिल्या, 6 धावाजाने जरूर खर्च केल्या. चला 2 आघाडीचे बॅटर पाठवायचे लगेच प्रतिस्पर्धी टीम.